एकीकडे डिझेलची सर्वकडे टंचाई असताना अकोल्यात ती परिस्थिती आता पाहायला मिळत आहे। बुलढाण्यानंतर आता अकोल्याची ती परिस्थिती पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी आपण एका पेट्रोल पंपावर आलो, बार्शीटाकळी तालुक्यातल्या। या ठिकाणी पाहू शकता की नागरिकांनी या ठिकाणी आता डिझेलसाठी बाहेर कोण आलेले जे शेतकरी असो किंवा ट्रॅक्टर चालक असो, या ठिकाणी हे जे नागरिक या ठिकाणी प्रवेश करताना पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी एक शेतकरी आहेत, ते बाहेर गावून आलेले आहेत। त्यांना दादा मला सांगा, तुम्ही कोण्या गावून आले आणि नेमकं तुम्ही कशासाठी आले इथे? आम्ही मेघरहून आलोय डिझेलसाठी। ट्रॅक्टरसाठी आम्हाला डिझेल पाहिजे शेती कामासाठी। तर आम्हाला डिझेल नाही भेटू राहिलं। 150 किलोमीटरवरून आलो, एकाही पंपावर आम्हाला डिझेल नाही भेटला। किती डिझेल तुम्ही किती तुम्हाला डिझेल पाहिजे आणि काय? फक्त 20 लिटर डिझेल पाहिजे। 20 लिटर डिझेलही भेटून नाही राहिलं। बाकी ठिकाणी तुम्ही फिरत तुम्हाला कुठे मिळालं? कुठेच नाही मिळत। आम्ही कमीत कमी 25 ते 30 पंप पाहिले, तर आम्हाला डिझेल नाही भेटलं। 20 लिटर डिझेलही नाही भेटलं। आपण पाहू शकता की या ठिकाणी म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या मेकर म्हणजे 150 किलोमीटर या ठिकाणी आल्यानंतर त्यांना या ठिकाणी डिझेल मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण काय तर त्यांना कॅनमध्ये डिझेल पाहिजे, पण त्यांना डिझेल मिळत नाही। 20 लिटरसाठी त्यांना 150 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर त्यांना या ठिकाणी डिझेल मिळत नाहीये। गणेश सोनवणे, टेन मराठी, बार्शी, अकोला।